सीझन मध्ये षटक क्रमांक पहिलं गाड घेत असताना आपण पाहतो पंचांकडून गोलंदाज ललित मराठे. मॅचला होईल सुरुवात. सुसज्ज असं क्रीडांगण तुम्ही पाहतायत. मला असं वाटतं की गतवर्षी सुद्धा याच क्रीडानगरीमध्ये लाकाशेट स्पर्धा झाली होती, परंतु त्याचं प्रॉपर लोकेशन आम्हाला मिळालं नाही आहे. त्याच कारणास्तव या स्पर्धेसाठी आम्हाला येण्यासाठी उशीर झालेला आहे. बादच्या दिशेने जाऊया. बादला होईल सुरुवात. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पहिला दर्जेदार SSD ग्रुप चषकातील दर्जेदार चौकार. समीरजी धारबे म्हटलं नंतर एक रुबाबदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा रुबाबदार पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं चालू. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्यात आलं ललित मराठेच्या विरोधात. राऊंड विकेटने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे या ठिकाणी इशारा करतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर अवे फ्रॉम बॉडी थोडंसं शरीरापासून दूर राहिला आणि लगेचच विष्णू शिंदे सर यांनी मात्र सांगितलं की बाईट बॉल. डान्सिंग अंपायर आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. जणू काय माप लावलाय. बॉल चाललाय वाईड डिश लॉंग गॉफला. बरोबर 9 वाजता या ठिकाणी दाखल झालेत. स्वागत आहे आपलं. हो यावेळेस ऑन साईडला आणखीन एक चांगला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. डीप मध्ये चाललाय तोपर्यंत बळेल सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु सेकंड लगेचच घेण्यात आलेली आहे. पुरुषोत्तम आणि सोन्या अशी सलामीची जोडी आपण पाहतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कुणाल बात्रे यांची ही वाहिनी आपण पाहतो जिचे फाउंडर आहेत सगळे आमची ऑफिशियल टीम. बघा आमचे अभिषेक कामत 11 आहेत आणि आता 11 वरती लागणार हा पहिला धक्का आहे. आदर्श बागणी संघाचा आदर्श खेळाडू तेजस पडवळला तुम्ही मैदानामध्ये पाहतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल संघाचा सरसेनापती. चांगली क्रिकेट स्पर्धा सातत्याने नेहमीच खेळत असतात आणि जिथे जिथे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या स्पर्धा असोसिएशनच्या जेव्हा अनाउन्समेंट होतात ना तेव्हा पहिला संघ जो कोणता प्रवेश करणारा असेल ना स्पर्धेमध्ये तो आदर्श बांगणी संघ आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकात. स्टील टू गो. राऊंड विकेट. लाईन चांगले पाहायला मिळते. गती थोडीशी कमी केली. स्लोवर पद्धतीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बडे एम्पेसर हा गोलंदाज आपण पाहतो आणि अत्यंत चांगली सुरेख गोलंदाजी त्याला करायची आहे. ललित मराठेला चांगलं माहिती आहे. समोर तेजस पडवळ सारखा एक मोठा खेळाडू आहे. हो चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी मिळाली आणि आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू थोडंसं बाहेर चाललाय. अंपायर सिग्नल बाईट बॉल. सन्मान आदरणीय पिंटा शेठ गडगे साहेबांसाठी इकडे आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. BKCC मानकिवली संघाचे आधारस्तंभ आहेत पिंटा शेठ गडगे. त्यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4. धावेने संघाचा धावफलक थोडंसं आपण वधारलेला पाहायला मिळेल. ठीक ठीक थोडासा आवाज खोल डीजे. या सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतो. या सन्माननीय पिंटा शेठ गडगे साहेबांसाठी कारण आगमन होतोय. दिनांक 1 एप्रिल पासून तुम्हाला दहिवली नाईट टुर्नामेंट पाहायला मिळेल आणि त्याचे सुद्धा आयोजक आहेत सन्माननीय पिंटा शेठ गडगे, बाळकृष्ण दादा बुंडे आणि निखिलजी चव्हाण साहेब. अगदी आपण पाहतो या तब्बल
13 बाईक सहित ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बदलापूरमध्ये प्रथमच बाईकचं शोरूम दहिलवी नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 16 धाबा फलकावरती राज आले. शॉट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं पूर्वकडे आणि आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर का प्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी या ठिकाणी टाकण्यात आले. डॉट बॉल कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे बॅटम बॉलचा आणि सरळ चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. राऊंड विकेट. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करतात राज गडगे. सध्या आपण पाहतो हा भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडू आहे. या सीझन मध्ये पहिली बाईक सुद्धा त्याला मिळाली आहे. दर्जेदार खेळ ऑलराऊंडर भूमिका त्याची राहिली आणि आता राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला पूर्णपणे बीट करतोय. फलंदाज झाला बाद. कॉट बिहाइंड. धक्का आणखीन एक लागेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा विकेटचं पतन. बांगणी संघाला लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. ठिकाणी महेशजी हिरमाळी यांच्या वतीनं सुद्धा टीम मानकुली संघाला भरपूर सारा शुभेच्छा देतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज राज. हो या ठिकाणी बाटची कडा मागे चालला बॉल. लो चान्स इन टू द फिल्डर. बॉल चालला सीमा पार आणि आता फाईन लीगला बीट करत असताना आउटफील्ड थोडीशी मागे खराब आहे परंतु या ठिकाणी धाबा मिळतील 4. सुस्वागतम या सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय समीर शेठ धारबे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस ऑन साईडला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता इथे झाली मिस्टेक. ललित मराडे या खेळाडूकडून आणि बॉल चाललाय सीमा पार. जणू काय या फटकाचा चटका लागला असेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. धारबे आणि हा पिंटा शेट गडगे आपण पाहतो या वाचा आनंद घेतात मुख्य मंचावरून. SST ग्रुप चषक. हो आणखीन एक जागा बनवली आहे. बॅकएंड एरिया होती. क्षेत्र मोकळं पाहिलं अखिलेशने आणि आता आपण पाहतोय बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. कदाचित आपण पाहतो थोडासा कडाक्याचा ऊन आहे. उष्ण तापमान आहे म्हणून की काय डान्सिंग अंपायर आमचे शांत आहेत विष्णू शिंदे सर. जर तुमची त्यांना अदाकारी पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आपण पाहतो सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना आणि मान्यवरांना सुद्धा ते खुश करतील. डीजे मास्टरला विनंती राहील की चांगल्या मराठी लावण्या या ठिकाणी आपण पेश करा तरच तुम्हाला त्यांचा डान्स पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 28 धावा. 14ची सरासरी. तरुण डे सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आपण पाहतो आज MR पॅनल. काल रात्री सुद्धा MR पॅनलने चांगली भूमिका बजावली आहे. आज सुद्धा आपण पाहिलं तर SSD ग्रुप चषकमध्ये लगेचच पूर्णपणे बदलापूरवरती पकड मजबूत करत असताना आपले सर्व हे स्थानिक पंच मग कुणाल पेनकर असेल, कुणाल भोईर असेल, तरुण डे असेल, विष्णू शिंदे असेल सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रशांत सूर्यराव असतील, MR पॅनल दत्ता खडब असतील सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. अविनाश टेंबे, दत्ता मामा बनवडे सर्वांचं विशेष कौतुक. हो यावेळेस फटका फसलाय
बिडॉपचा खेळाडू थोडस मागे सरकलाय. चांगलं जजमेंट करत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. यावेळेस मोठी शिकार मैदानाच्या मध्ये होते. तेजस पडबळला माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का. टीम आदर्श बांगणी संघाला फलंदाज बाद. दोन षटकामध्ये 14ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतो कोणत्या प्रकारचा दबाव नसतो. आणि हा वारंवार उल्लेख आम्ही करत असतो कारण टॉस जिंकल्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण करता, तुम्ही बॅटिंग घेता. आणखीन एक विकेटचं पतन होईल. कॉट बिहाइंडच्या रूपाने प्रबुद्ध कांबळे यांना सुद्धा परतावा लागेल. आणि आता आणखीन एक विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय संघ थोडस आता बॅकफुट वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये हेमंत मराडेने मात्र चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. तेजस पडबल बाद झाला. प्रबुद्ध कांबळे सुद्धा माघारी परतलेत. सध्या ऑन हॅट्रिक बॉल या इनिंगचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओम देशमुख मैदानावरती दाखल होत आहेत. अरुण दादा यांचे ते बाचेत मामा बाजे एकाच संघामधून खेळत असतात. आणि आता ओम देशमुख सध्या स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज हेमंत मराडे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये हा गोलंदाज आहे. चांगलं कमालीचं कमबॅक त्याने करून दाखवलंय टीम विकास सीसी बाणकिवली संघाला. हो यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय स्ट्रीट डाऊन द ग्राउंड सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्लिअर करत असताना इट्स बाईट हिट बिग हिट षटका. का प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आलाय. ओम देशमुख जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र त्याने आपल्या नावाचा परिचय दिला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. दुधारी अस्त्र बाहेर काढलं. लगा तो आबाद वरना बर्बाद असं सातत्याने म्हटलं जातं परंतु संपर्क नाही आहे. आणि हा डॉट बॉल हेमंत मराडे कोणत्याच गोलंदाजाला सावडत नाही आहे. त्याच्या बरोबर चौकार षटकार आलेला. कमबॅक करत असताना चांगले प्रयत्न आहेत. अद्यापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकलेले 2 विकेट्स 6 धाबा खर्च केलेले आहेत. हो आणखीन एक भन्नाट वेग 23-8 गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त आपण पाहतोय. ॲक्युरेट परफेक्ट गोलंदाजी बरेच दुसऱ्या षटकात तळलं जात आहे. जर आपण षटकाराचा अपवाद वगळला तर मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती हेमंत मराडेने. पहिल्या 2 षटकामध्ये 14.00 ची सरासरी आपण पाहिली. 28 धावा होत्या परंतु या षटकामध्ये धावा संख्येवरती कुठेतरी अंकुश ठेवण्याचं काम या गोलंदाज हेमंत मराडेने केलेले. शेवटचा अंतिम बॉल स्टील बंटिगो राऊंड विकेट. हो यावेळेस उडवलाय. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीड विकेटला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाकेदार षटकार. व्यवस्थापन समितीला प्रशांत लाल्या आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. वेगाने प्रत्युत्तर देत असताना कारण ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती झाला. पाण्याची आवश्यकता लक्षात असू द्या कारण पाणी लवकरात लवकर मैदानाच्या मध्ये कसा जाईल याकडे अधिकाधिक लक्ष द्या. उष्ण तापमान असल्या कारणास्तव आपण पाहतोय सध्या तरी डे फॉर्मॅटच्या मॅचेस फार कमी प्रमाणात पाहायला मिळाल्यात. जानेवारी महिन्यानंतर आपण पाहतोय फेब्रुवारी मार्च एप्रिल डे फॉर्मॅट मॅचेस फार कमी प्रमाणात होत असतात. मग डे नाईट असेल किंवा फुल नाईट या स्पर्धा आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत.
गोलंदाज आपण पाहतो राज गडगे. हो यावेळेस ऑन साइडला रॉकेट शॉट अखिलेश आंबेकरच्या बॅटमधून हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक षटक्या. तिला असं म्हटलं होतं की आदर्श बागणी संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. विकास असे माणिकुली संघाची गोलंदाजी धारदार पाहायला मिळाले, परंतु आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. एका बाजूला ओम देशमुख तर दुसऱ्या बाजूला अखिलेश षटकाराची भाषा बोलतायत. संघाची धाबत संख्या 46. राऊंड विकेट. ऑन साइडला आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या राज गडगेने चांगलं षटक हाताळलं होतं त्याच्या विरोधात आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सलग सेकंड इन अ रो दुसरा षटकार. काय जबरदस्त आपल्याला फटके पाहायला मिळतात. अखिलेश असेल, ओम असेल, सुरुवातीला संघ थोडंसं अडचणीत होता. म्हटलं जातं ना प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. आणि आता क्रिकेटमध्ये आपण पाहतो सातत्याने तसे प्रयत्न प्रत्येक खेळाडूच्या वतीने होतोय. संघाची धाबत संख्या 50+, 52 52 धावा. चांगली धाबत संख्या. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस आणखीन एक स्ट्रोक बनवण्यात आलाय. आडव्या बॅटने हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 बाउन्स. बॉल सीमा पार. हस मिळतील 4. धारबे यांचं आयोजन म्हटल्यानंतर आपण पाहतोय दर्जेदारच असं, कारण आणि याही वर्षी या स्पर्धेमध्ये आमच्यावरती त्यांनी विश्वास दाखवला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, बन्नाट बेग बॉल चालला एसटी रक्षकाकडे, तोपर्यंत 1.5 धाव चेंडू. चांगले बॅटिंग आपण पाहतो अखिलेशने सुद्धा केली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटचा स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. प्रचंड वेग आहे. जर कदाचित चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला ना तर तुम्हाला 4 किंवा 6 याच धाबा पाहायला मिळतील. अशा अनुषंगाने बॅटिंग करतो अखिलेश आंबेकर. चांगले बॅटिंग आहे. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती अब तक 56 धाबा. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. 4थ्या षटकाच्या प्रगतीपथावरती भरपूर धाबा धाव फलकावरती आता सध्या तरी आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डीपमध्ये चाललाय. ऋतिक आले चेंडूला गॅदर करतायत. सिंगल मिळेल आणि आता फलंदाजा ठिकाणी होईल बाद. काही गरज नव्हती मी तर म्हणेन, परंतु आता इथे अखिलेशला सुद्धा परतावा लागेल. फलंदाज बा. बन्न धाबत संख्येवरती आणखीन एक धक्का लागलेला आहे. नेहा 11 जय भवानी शिरगाव हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. कालची रात्र याही संघाने गाजवलेली आहे. सागर हिरमाळी असतील, सर्वच खेळाडूंचं विशेष कौतुक. टॉप 5 मध्ये आमदार चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. नेहा 11 जय भवानी शिरगाव संघाला, आणि आज लगेच डे फॉर्मॅटची मॅच कव्हर करण्यासाठी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो कोणता वापरला जाईल. टीम बानकिवली संघाच्या वतीनं पिंट्या शेट गडगे या मॅचचा आनंद घेतात. नामांकित उद्योजक आहेत आणि सध्या अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा विकास सीसी बानकिवली संघ स्पर्धेमध्ये खेळतो ना तेव्हा संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असणारे व्यक्तिमत्व आपण पाहतो. पिंट्या शेट गडगे यांचे मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोहित मराडे. ना विकास सीसी बाडकुली संघ आपण पाहतो या सीझन मध्ये फार कमी वेळा क्वचितच स्पर्धेमध्ये सहभाग झालेला आहे. त्याचं वर्णन आम्ही या पिंटा शेट जरूर केलं कारण सरावापासून काही खेळाडू दूर आहेत आणि सराव हा माणसाला नेहमी परिपक्व बनवत असतो, परंतु सरावापासून तुम्ही दूर असा आणि आता क्रिकेटमध्ये रेग्युलर गटामध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला सरावाची भरपूर आवश्यकता असते. धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत 57 आहेत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज रोहित तयार. स्ट्राईक एंडला न्यू पार्टर. हो यावेळेस सॉफ्ट हँडने वळवलाय. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये. एक सिंगल आली आहे. सिंगलवरती समाधान. ओम देशमुखला स्ट्राईक हवी आहे आणि अगदी आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज पियुष. सिंगल आली आहे. 58 धाव फलकावरती आहेत. परेशजी गायकर हे सुद्धा मास आनंद घेत आहेत. बाडकुली गावचे युवा उद्योजक आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. SSD ग्रुप चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव यांच्या वतीनं सर्वच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि ही स्पर्धा तुम्ही आम्ही पाहत आहेत ते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने. शेवटचा अंतिम षटक. षटकातील जबळ जबळ 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स. फिल्डिंग सेट करण्यामध्ये जास्त वेळ घेते टीम विकास सीसी माणिकुली. लक्षात असू द्या कारण आयोजकांच्या सूचना येतात. हो या दरम्यान दोन पंच चर्चा करतील. कदाचित आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच ऑनफिल्ड अंपायर आपल्या जागेवरती जाऊन डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. संपार सिग्नल बाईट बॉल. कदाचित असं कित्येक वेळा क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलेलं आहे. जर कुठेतरी बाईट बॉल अगदी आपण पाहतो त्याच्यावरती काही पडसाद टाकायचे असतील तर स्ट्रॉंग अपील प्रत्येक खेळाडू करत असतात, प्रत्येक संघ सुद्धा करत असतात आणि पंचांवरती खास करून दबाव टाकण्याचा प्रयत्न नेहमीच पाहिलेला आहे. यावेळेस आणखीन एक बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना वाराच्या लाटांवरती स्वार होत बॉल चाललाय सीमा पार. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू छूम अंतर. षटकार. मागे चालला बॉल आणि आता सरळ जाईल बॉल घरंगळत. आउटफील्ड मागे थोडीशी खराब आहे. चढावाचा जरी भाग असेल तरी सुद्धा बॉल चालला अलॉंग द कार्पेट सीमा पार. 4. सीमा पार
ओम देशमुखचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक एकंदरीत चांगले बॅटिंग करत असताना ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन जोडलंय त्याचं विश्लेषण व्हायला हवं. चांगले बॅटिंग ते करतात. जवळ जवळ 8 चेंडू 29 धावांवरती तो नाबाद खेळतोय. चांगले बॅटिंग लेफ्ट हँडर बॅट्समन. हो या दरम्यान चेंडूला उडवलाय मिस्टामिक स्टोक टॉपेज होता आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिला. शतरक्षक त्याच्याकडून मिस्टेक होती आणि आता 2 धावा सहज गतीनं बळतात. बॅटिंग करत असताना टीम आदर्श बांगडी संघाला या पुढील होणारी मॅच जय भवानी शिरगाव नेहा 11 आणि संभाजीनगर कुळगाव. हो आणखीन एक टॉपेज जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी. आता मात्र बॉल थांबणार नाही आहे. पडल्यानंतर जाईल बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. ब्याऐंशी धावांचं लक्ष टीम माणिकुली संघाला या मॅच मध्ये आणि या खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल चला आपण करणार आहोत. पिंट्या शेठ गडगे साहेबांनी या ठिकाणी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर शेठ धारवे यांना विनंती केली की आपल्या शुभहस्ते आपण पिंट्या शेठ गडगे माणिकुली गावचे नामांकित उद्योजक आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करू. SSD ग्रुपच्या वतीनं हा सन्मान होईल. आदर्श बांगडी संघाला 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. लक्षात असू द्या. 82 धावांचं टार्गेट म्हणजे 80 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा विकास माणिकुली संघ या मॅचमध्ये विजय होऊ शकतो आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होईल. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून स्पर्धेला लीड करत असताना याच विभागातील एक अत्यंत चांगले समालोचक अनुजजी मोरे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू मैजित मॅडे सर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जातो मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय चालू असलेली मॅच. एका बाजूला फाईट करत असताना आदर्श 11 वांगणी तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम मानक्युले इन ॲक्शनमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला जर विचार केला विकास सेसी मानक्युले या संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आदर्श 11 वांगणी. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. खरं तर VIP टाईप्सवरती देखील बरेचसे पाहुणे जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आनंद घेतात त्या स्पर्धेचा. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्संग क्रीडा मंडळ माझं शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक 2025 हे थरार दैदित्यमान 16 तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. शिरगावकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा. यस मॅच ऑन. देव दोन्ही टीमला शुभेच्छा. सुरुवातीचा खेळ पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला
पहिल्याच बॉलवरती टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना राज गडगेच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार सिक्सर. थँक्यू सो मच. तेजस यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे, परंतु सध्याच्या घडीला त्याच्यावरती हल्ला बोल करत असताना समोर देखील बायकर मॅन आणि बॉलिंगसाठी देखील बायकर मॅन दोन्ही खेळाडू पण पाहतोय. दोन्ही खेळाडूच्या वतीने बाईक्स नक्कीच पाहायला मिळते. पुनश्च एकदा यावेळेस फटका फसलाय की काय, ऑन साईडला फिल्डर नाही आहेत. दोन फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि 2 धावा सुरू कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. स्ट्राईक येणं पुनश्च एकदा राज गडगेला आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक आपण पाहतो हेमंत मराठे मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. नुकतंच आपण तो पाहिला तर कसगाव या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय जिने बाईक पटकावली, अर्थातच राज गडगे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सातत्याने करत असतो, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती देखील आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका फसलाय. पाठची लिडिंग टो पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग मध्ये चुकी घडत असताना मिस्टेक यावेळी जरूर पाहायला मिळतोय. परंतु ही मिस्टेक कितपत योग्य असेल टीमसाठी ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की जेल कोणाची सोडली आहे तर राज गडगेची सोडली आहे. हे म्हणून काच नसून ही मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं आता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक चांगली बॅटिंग इथून मात्र पूर्ण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटरला एका बाजूला हेमंत मराठे स्ट्रायकिंगला हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बोलत तयार होतोय, लॉफ्ट करलाय यावेळेस ऑन साईडला फिल्डर आहेत. क्या बात आहे, धक्का लागत असताना पहिल्या 2 बॉलवरती चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इथे मात्र कमबॅक, एक तेरी तो एक मेरी. धक्का लागत असताना टीम मानकुली संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय खरं आता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ललितला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस लेफ्ट हॅम उर्द विकेट यावेळेस टप्पा सुरेख पाहायला मिळतो. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु इथे मात्र ती क्षमता या गोलंदाजामध्ये जरूर आहे कमबॅक करण्याची, आणि तेच कमबॅक करून देत असताना पलटवार करून देत असताना आपल्या टीमसाठी जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल लेफ्ट मोर द विकेट यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल बॅकडॉप पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले समाप्त झालाय. धावफलकातून पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. बघा टीम फिल्डिंग करत असताना आदर्श 11 वांगणी संघाला पेनल्टी होती, त्यामुळे 2 धावा आपण इथे मात्र ऍड करतोय टीम टोटलमध्ये मानकुली संघाच्या वतीने. तर धावफलक जो पोहोचेल 11 दुहेरी अंकांमध्ये 11 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती होते आणि 2 धावा पेनल्टीचे ऍड करण्यात आले, त्यामुळे 11 धावा आता मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि 11 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 1 और 11. ओम देशमुख मैदानाच्या आतमध्ये एका बॅटिंग करत होता, एका बाजूने तलवार लढत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्व पाहायला मिळालं, आणि आता मात्र त्याच्या खांद्यावरती बॉलिंगची जिम्मेदारी सोपवली कॅप्टनने. ओम देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 आपल्याला स्वरूप पाहायला मिळतोय. एस चालू आहे दुपारचं सत्र प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईक एंडला राज. पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केला ऑन साइडला. इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में मिलती हुई चेरन चेरन चेरन
पुरुष एकदा बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल पूर्णपणे स्वागत केलं. अजून एक ऑन साइडला यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा बॅक टू बॅक सेकंड इन रो षटकार 6. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे ओमनी बॅटिंग केली त्याच प्रकारे राज गडकेला देखील मैदानाच्या आतमध्ये चमकत असताना यावेळेस आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हर्स फिल्डर आलेत लॉंग ऑफचे आणि 2 धावा जरूर पाहायला मिळतील. 2 धावा जरूर कंप्लीट झाले. चित्ताच्या वेगाने हरियाणाच्या चप्पळाईनी या 2 धावा कंप्लीट होतात. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राज आहे तोपर्यंत या धाव बनू शकतात कारण की ती क्षमता या बॅटरकडे नक्कीच आहे. धावफलक जण पोहोचले तब्बल 25 या धावसंख्येवरती 25 ऑन बोर्ड. पूर्णपणे हा सितारा चमकत असताना या मॅचमध्ये महत्वाच्या क्षणी चमकणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल क्या बात आहे. अजून एक ओव्हर त्या कव्हर्स फटका सुचवण्याचा प्रयत्न होता. पायामध्ये बॉल खोदून काढला. एक धाव मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे आणि थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला कारण की फिल्डर आले थोडंसं बॉलला लेट गॅदर केलं फेकलं तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जण पोहोचेल 27 या धावसंख्येवरती 27 ऑन बोर्ड. तब्बल 82 धावांचा पाठलाग करायचं टीम बॅटिंग करत असताना मानक्युरी संघाला. परंतु इथे मात्र चांगली बॅटिंग एक सुरुवात करून देत असताना आपल्या टीमसाठी राज गडकेला आपण पाहतोय. हा सितारा चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न लाऊड अपील करण्यात आली आहे परंतु यावेळेस देखील डॉट बॉलची सांगता बराच वेळानंतर मी तर म्हणेन हा डॉट बॉल आला. आपण जर विचार केला पहिला ओव्हरमध्ये शेवटचे 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आले तदनंतर आता हा 5वा बॉल डॉट जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक यावेळेस दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल 1 टू गो. महत्वपूर्ण बॉल आहे. स्ट्राईक इनला राज गडकेला आपण बघतोय. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न बॅकफुटला पंच केलाय. फिल्डर आलेत वेगानं आणि इथे मात्र थर्ड अटेम्प्टला जेल टिपली गेली आहे. धक्का लागत असताना टीम विकास सीसी मानकुली संघाला फलंदाज होतोय बाद. राज बॅक टू डकआउट. तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर यस मॅच ऑन. रोहन स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतो. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिड विकेट बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक असेल 29 29 ऑन बोर्ड. चला संभाजीनगर कुळगाव संघ आपण टॉससाठी या विनंती असेल. नेहा 11 जे भवानी शिरगाव हे टीम इथे उपस्थित आहेत. टीमचा कॅप्टन देखील उपस्थित आहेत. चला विनंती असेल आपण या.
यस बॉल होती नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्राईकिंगला बॅटर यावेळेस बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतो संधी होती स्वतः यावेळेस गोलंदाज होते तेजस परंतु यावेळेस झेल ड्रॉप झाली आहे एकदम मिळेल एक एक दोन दोन धावांनी काही घडणार नाहीये काही बिघडणार नाहीये जर सामना जिंकायचा असेल टीम विकास तेसी मानकुली संघाला तर चौकार आणि षटकारांनी आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हा चेक फलंदाज बाद असेल महत्वाची विकेट येते मात्र संपादित झाली आहे ललित मराठे बॅक टू डक आउट फलंदाज बाद हॅलो चेक चला संभाजीनगर लास्ट अँड फायनल कॉल तुम्हाला चला टीम करुणेशन टीम विनंती असेल चला टॉससाठी आपण लगेच यायचंय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पियुष आलेत ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती धावांचा जर विचार केला 37 धावा धावफलकावरती इक्वेशन आपण जर पाहिलं तर येणारे 14 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता 46 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल हे समीकरण उर्वरित आपल्याला जरूर पाहायला मिळतो SSD ग्रुप चषक 20-25 हे तरार आणि आजचा दिवस दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते एका बाजूला फाईट करत असताना वांगणी परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील हा दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना विकास तेसी मानकिवली तर दुसऱ्या बाजूला आदर्श इलेव्हन वांगणी ही टीम खेळत असताना ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली कनेक्शन झाला नाही प्रॉपर टायमिंग नव्हता एकच जमळेल आणि एका धावेच्या मदतीने दाफलजम पोहोचेल तब्बल 38 या धावसंख्येवरती 38 ऑन बोर्ड समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतो येणारे 13 बॉल आणि अजूनही 45 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये 13 बॉल आणि 44 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये चला दोन्ही टीम्स चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत कुणाल देखील इथे उपस्थित आहे आणि त्याच दरम्यान हेमंत पवार दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत तेरा बॉल आणि गरज असेल 44 धाव्यांची 11 बॉल माफ करा चुकीची दुरुस्ती थोडस यावीस टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे अपडेट नव्हता स्कोर नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल होता लाऊड अपील करण्यात आली परंतु पाठ ग्राउंडिंग झाले त्यामुळे नॉट आउट असेल पूर्णपणे आपण पाहतोय यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पराकष्ट चालू आहेत ऑन साईडला यावेळेस आपण पाहतोय फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आज चौकार मिळत असताना नशिबाचा आणि चौकारच्या मदतीने दाफलजम पोहोचेल तब्बल 42 या धावसंख्येवरती 42 ऑन बोर्ड येणारे 9 बॉल आणि अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम विकास सीसी मानकिवली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर बॅटिंग करावी लागेल चौकार आणि षटकार याच्या मात्र नक्कीच खेचावे लागतील मैदानाच्या आतमध्ये सागर इरमाली आपलं देखील मनपूर्वक स्वागत इन ॲक्शनमध्ये अजूर त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल यावेळी डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल अगदी फाईट बॉल टायटॅनिक पोस्ट देत असताना विष्णू शिंदे सर आपण पाहतोय राठाने डान्सिंग अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे त्या दरम्यान आपण पाहतोय कुंदन भोसले यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत पुलिस एकदा बॉल होती नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय क्या बात है इस पर गेंद को लॉफ्ट किया ओव्हर द कव्हर्स OTT आलेला अजून एक दमदार सिक्सर षटकार
येणारे 8 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. बॉल तयार. नेक्स्ट बॉल या देवीस आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा सातत्याने आपण पाहतो क्रिकेटमध्ये फार महत्वाचा पाहायला मिळतो. सातत्याने जर पाहिलं तर बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. तीच टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय पियुष. यावेळेस यस धक्का लागला पुनश्च एकदा अजून एक. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक यावेळेस चौथा लागत असताना टीम मानकुली संघाला फलंदाज बाद. शिरगाव संघाने देखील धुमाकूळ घातला होता नाईटच्या स्पर्धेमध्ये. आमदार चषक 20-25 थरार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला नाही. या तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि हा 11 अजय भवानी शिरगाव संघ. या नक्षामध्ये सोन्याला देखील पाहणार आहोत. प्रथमेश तुपे, हेमंत पवार, सागर इरमाली, कुंदन भोसले, प्रेम पेंडुलकर, अंशुल भोसले. इन नक्षामध्ये जुरुरे खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. रवी असेल, उमेश पवार असेल, चंद्रकांत पवार, नंतर युवांजय पवार. संपूर्ण टीम आज इन ॲक्शनमध्ये जरूर येताना पाहायला मिळेल. जय मांडवकर एक मोठा खेळाडू, स्टारकास्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइड लांबड विकेट मध्ये फिल्डर आहे जज करतात आणि थोडीशी चुकी जरूर घडली आहे. सूर्याची किरण देखील डोळ्यावरती आली जणू काही फिल्डरचे, त्यामुळेच हे त्रास आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. समीकरणमध्ये येणारे 4 बॉल आणि आता गरज असेल 32 धाव्यांची. 32 रन्स विन फ्रॉम 4 बॉल. यस मोहन पाटीलला कसं विसरून चालेल, तो देखील एक इन ॲक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. पंचाच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलर या नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. पूर्णपणे एका बाजूला ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस फायटर जेट ऑफ शिरगाव मयूर जाधव देखील इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज असं वाटलं होतं मयूर जाधव नसेल, परंतु आज राहताना या सीझनमध्ये प्रत्येक मॅच सातत्याने खेळत असताना जरूर पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये नेहा 11 जय भवानी शिरगाव, सागर इनमाली अँड टीम. यावेळेस देखील ऑन साइड लांबड विकेट रेषेमध्ये फटका सजवला. अक्रॉस लाईन आपण पाहतोय. आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकदम मिळेल दाफल एकदम पोहोचेल तब्बल विकास तशी मानकुली संघाची 51 धावा. येणारे 2 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता. तब्बल आता एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली आहे. जर सामना जिंकायचा असेल विकास तशी मानकुली संघाला तर जादूगरलाच बोलवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. यावेळेस मी तर म्हणेन टीम फिल्डिंग करत असताना आदर्श 11 वांगणी विजयाच्या उंबरट्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 रनची त्या टीमला पॅनल्टी आहे, तरी देखील संघ आपण पाहतोय एका बाजूने यावेळेस पूर्णपणे विजयी होत असताना ऑन साइडला. आणि शेवट गोड करणारा आपण पाहतो हा षटकार पाहिजे होता, परंतु हे देखील बॉल अडवण्यात आला आणि सामना जिंकला टीम आदर्श 11 वांगणी संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्लक टीम विकास सीसी मानकोली चांगला खेळ तुमचा देखील राहिला. नेक्स्ट स्पर्धेसाठी नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला टॉस आपण उडवतोय मान्यवरच्या शुभाचे. चला नरेजी कडवा यस ये मॅच सम्मान ऑफ द मॅच ठरलाय. अर्थातच बॅटिंग करत असताना 9 बॉल त्यांनी फेस केलेत आणि तब्बल 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अर्थातच ओम देशमुख ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उभरता सितारा आहे, राहताना युवा खेळाडू आहे आणि लाजवाब कामगिरी सातत्याने जरूर पाहायला मिळते. चला ओम देशमुख आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी विनंती असेल. चला सावरे टीम आपल्याला या टॉससाठी विनंती असेल. चला सावरे संघ आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे.
लगेच या, वेळ घेऊ नका, चला स्पीडअप करा. चला सावरे टीम कॅप्टन आपण या. आपला प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळणार आहे. अंबेशिव संघ इन ऍक्शन मध्ये नरेश कडव आणि टीम संपूर्ण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नरेश कडव आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सुमित देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला यस, ओम देशमुख इथे आलेत. चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळालेली आहे. चला पिंटदा आपण या आपल्या शिपाचे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. चला ओम देशमुख आपण यायचे सन्मान्य आपण पाहतोय मनकिवली गावचे उद्योजक दमदार असं व्यक्तिमत्व आहे सन्मान्य पिंटेशेठ गडगे साहेब यांच्या शुभाचे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. ब्युटिफुल मोमेंटो ट्रॉफी आपण पाहतोय या स्पर्धेची. SSD ग्रुप चषक 2025 चे थरार आणि सन्मान्य दमदार असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय पिंटेशेठ गडगे साहेब यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात. तुला देखील आम्ही आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चला यस, मॅचला होते सुरुवात. चला टॉस आपण करतोय. नक्कीच या दरम्यान आपण पाहतोय आमचे साथी समालोचक अर्थातच प्रबुद्ध कांबळे मॅन फ्रॉम वांगणी एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक आहेत. आपण या, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. प्रबुद्ध आपण यायचंय, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. प्रबुद्ध कांबळे एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या. प्रबुद्ध कांबळे आपण यायचंय, विनंती असेल असे आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत. समालोचक ते देखील आहेत मॅन फ्रॉम वांगणी. आपण पाहतो वांगणीचे एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचन जरूर तुम्हाला ऐकायला मिळतं आणि त्यांना मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा ऐकणार आहोत प्रबुद्ध कांबळे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.